हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरला. ते कशासाठी तुम्हाला कळेलच. आणि चला म्हटलं ब्लॉग घरापासून स्टार्टिंग करावं. आणि फायनली सगळं चकाचक केलेलं आहे मी. हे पहा किचन ओटा वगैरे, गॅस तेवढा आल्यानंतर धुणार आहे. भांडी वगैरे सगळे केलेले आहेत क्लीन. असं काहीच असतं मला कुठे जायचं म्हटल्यानंतर. आधी भांडी आणि धुणं प्रॉपर करून घेते मी, कारण घरं वगैरे झालेली आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे. हे पहा, देवपूजा वगैरे पण केलेली आहे मी. तर चला जायचं आहे आता कोल्हापूरला. कशासाठी हे मी तुम्हाला सांगेन जाते वेळेस. तर चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत तुम्ही. थांबलेलो आहे इथे बासुंदी खायला. हे गेले पुढं. काय काय हे पहा इथे. काय म्हणलंस? सगळंच आहे खायला. असं काहीच आहे हॉटेल. हे पहा. आणि इथे आहे मी. हॉटेल खूप छान आहे. हे बघा कसे पळतेत. बासुंदीचं स्पेशल. अंशू काय घ्यायलाय? अंशू पुढे नको घेऊ. खोकला लागते बरं का. नको बासुंदी खा. बासुंदी छान असते. बासुंदी चप्पल कुठे आहे तुझा? ते पुढे आहेत. अंशुनी हर्षुनी घेतलेले आहेत पुढे. आणि कुठे बसायचंय? इथं बसूत. तर चला आम्ही खातो बासुंदी. पण मला मळमळल्यासारखं व्हायला लागले. बघूया आता. हर्षून खाल्लेली आहे बासुंदी. गप्प बघा. एक ग्लास ते बघा तिथे हर्षूच. इथे माझी आहे. अंशूची खाल्ली बासुंदी दादानं. मी पण बघते कशी आहे. चला. छान आहे अंशू. हर्षू गोड कमी खा. हर्षूने घेतलंय. अंशूने काय घेतलंय? जिरा सोडा. बासुंदी खाल्ली नाही. चिप्स आणि जिरा सोडा खाल्लाय. हर्षू खातोय इडली, जे की तिखट लागायले हर्षूला. हर्षू जरा मीठ आहे, म्हणजे तिखट आहे चटणीत पांढऱ्या, म्हणून तिखट लागायला त्याला थोडंफार. बघ की अंशा बघ. अंशूला खायची का इडली? नको खा ना. चला तर आम्हाला निघायचं आहे आता इथून. मी पण बासुंदी खाल्लेली आहे फक्त, कारण मला होतात उलट्याचा त्रास आहे, म्हणून मी सकाळी काही खाणार नाहीये. बघू दुपारी पोहोचल्यानंतर कोल्हापूरमध्ये. आणि आम्ही चाललेलो आहे हर्षूला हॉस्टेल पाहण्यासाठी कोल्हापूरला. ते तुम्हाला सांगितलं होतं की मी सांगेन म्हणून, त्याच्यासाठी. तर बघूया, तेच पाहायला चाललो आहे हॉस्टेल वगैरे. ते का बरं कशासाठी हे पण मी तुम्हाला नंतर सांगते. कारण मुलांना खूप त्रास देतात, अभ्यासच करत नाही आहेत. आणि ह्याचा थोडंफार म्हणजे आमच्या मधव्या दिराचे वगैरे मुलं पण तिथं राहिलेली आहेत आणि चांगला रिझल्ट आहे, म्हणून आम्हाला बघायचं आहे 1-2 वर्ष ठेवून. तिथं तर 7वी 8वीपर्यंत आहे, पण आम्ही 1-2 वर्ष ठेवू तिथे त्याला. आणि परत आणूया लातूरमध्ये सगळं CBSE आहे. आता बघू तिथे पण CBSEच आहे. 2 वर्ष तरी ठेवायचं आहे आम्हाला, बेस कंप्लीट होण्यासाठी. हर्षूचा थोडा बेस कच्चा आहे हर्षूचा, म्हणून. हे पहा, तिखट तर बिलकुल जमत नाही हर्षूला, बिलकुल. आणि अंशू खातो तिखट. चिप्स पण अंशूने तिखटच घेतलेले, हर्षूने घेतलेले. हे पहा सपक. आता तिकडे गेलेला आहे. हे बघा अंशू तिकडे फिरायला आला बघा. हर्षू हाय. काय बाय बाय करतोस मला तू? माग पुढं करू नको, एका ठिकाणी बस. कसं व्हायलंय?
काय नाही युट्यूब मध्ये युट्यूब शॉर्ट्स नाहीत का शॉर्ट्स इकडे चल अशी मस्ती करायला अंशूला घरी ठेवून यायला पाहिजे होतं आहे ना अंशू हा अंशूचं काही काम नव्हतं अंशूला बी टाकाव का हॉस्टेलला तिथं अंशू काय करायला अंशू बघायला लिओ मी झोपलो हर्षू झोपला अंशू नाही झोपला आहे ना तू का नाही झोपलास मी झोपले होते की लय वेळ लागणार आहे ताईला कंटाळा आला कंटाळा अंशू इकडे बघ इकडे बघ ना अंशूला मोबाईल नसता टीव्ही नसता मोबाईल नसता खोड्या करते तर काम नव्हतं आता आम्ही पुन्हा कुठं चाललो ना अंशूला नाही आणणार अंशूला नाही आणायचं अंशूला नाही आणायचं हर्षूलाच आणायचंय हर्षू गुड बॉय आहे अंशू नाही गुड बॉय अंशू नुसतं मस्ती करायला झोपत नाही नुसता मोबाईल बघायला बाहेर आलं की असं असते अंशूचे काहीतरी कारनामे मला पोहोचल्यानंतर दाखवते कोल्हापूरला फर्स्ट टाइम चाललेलो आहोत आणि अंशू जाऊन आलेला आहे कोल्हापूरला अंशू चला आता हर्षू काही दिवसच आहे आमच्या जवळ जर आवडला तर आम्ही त्याला तिथेच ठेवणार आहे कनी हर्ष हर्ष कसं वाटायला जायचंय का राहायचंय का हॉस्टेलला नाही मग कशाला जायचंय कशाला जायचंय कशासाठी असे बुकी छान मग तू महाराज खायच्या की जायस लय उरपाट बोलायला अंशूला पण टाकणार आहे मी हॉस्टेलला जरा मोठं झालं का टाकणार आहे हॉस्टेलला अंशूला पण हा मग मी एकटच राहणार आहे मी एकटीच राहणार आहे अगं मला गुदगुल्या करायला हर्ष तिकडे बघायला गुदगुल्या करायला मला गुदगुल्या टकलो बस झालं आम्ही थांबलो आहे आता जेवण करायला हॉटेलला बघूया काय सांगितलं रे जेवायला काय सांगितलंय काय पनीर साधं सिंपल मागवायचं चला बघूया जेवायचा मेनू काय आहे ते खूप वेळ झालं डाळ आहे का बर चला तर असं काहीच आहे हॉटेल साधं सिंपलच आहे खूप भूक लागली मी तर सकाळपासून काही जेवले नाही अंशूला पण लागली भूक किती वाजलेत रे 5 किती वाजलेत की मी काही बघितले नाहीये तर हे काय खाल्लंय तर हर्षून इडली वगैरे अंशूना आणि मी काही बी खायला नाही मी आणि अंशूला हे पापड हे पहा 3 पापड आलेले आहेत हर्षू खात आहेत पापड आणि मीही खाणार आहे आता पापड अंशू एकट्यांना दे रे एकट्यांना दे पापड कोणाला मागले आपल्यालाच मागले का त्यांना नाही का त्या ड्रायव्हर काकाला हे रे पापड चला मी खाते पापड मस्त टेस्ट लय आवडते पापड सगळ्यांना खा गेलेलं आहे जेवण अंशू करतोय जेवण आणि अंशूला लागली भूक तंदूर पनीर आणि डाळ हर्षू छान आहे का स्वयंपाक आहे का छान आहे जेवण छान होतं हॉटेल आणि हॉटेलच्या बॅक साईडला काय फोटो काढतोस हे बघा फुला इकडं वॉशरूम आहे
आणि हे झाडांसाठी आलेली आहे मी या फुलांच्या. किती छान फुलं आहेत, खूप सुंदर अशी फुलं केलेली आहेत आमची. आणि आमचं झालेलं आहे आता जेवण, आता निघायचंय. आणि हे अंशू चला चला जायचंय, वॉशरूम आहे इकडे. चला, फोटो काढतोस का माझी? नको, चल पुढे आपल्याला देवाला जायचंय ना, तिथं काढू. हा हो का? चला आता आम्हाला देव करायचंय म्हणून उद्या जायचंय अकॅडमीला. आलेलो आहे आम्ही दत्त मंदिरला, कोल्हापूरमध्ये का कोल्हापूरच्या बाहेर माहीत नाही. तर तुम्हाला दाखवते मी परिसर, असं काहीच आहे परिसर. दत्ताचं मंदिर आहे हे पहा पुढे. आता आम्ही तिथे चाललेलो आहे, हे पहा. काय झालं? सेकंड आलो. अरे मला ब्लॉगिंग करायचं रे अंशा. बघा हे आतमधला परिसर, हे पहा. नरसिंगवाडी गाव आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहोत. इथं वटवृक्ष पण आहे. इथून खाली आहे मंदिर. हो का? खाली आहे नदी. हे बघ कसली भारी आहे, छान आहे. चला तर आम्ही जातो. समोर नदी आहे. मुख्य दर्शन रांग तर भरपूर दिसायली की रे हर्षा, इथूनच आहे रांग. हो बघा हे आहे नदी. पाय धुवावं लागेल तिथं जाऊन. या पाय धुवा आपण. चला तिथं पाय धुवायचंय आम्हाला. तिथं पाय धुतल्यानंतर मग दर्शनाला. हे आहे दर्शनाची रांग, हे पहा. ए चला पाय धुत. हर्षू ये इकडं. सॉक्स कशाला घातलास रे तू? सॉक्स काढता. इथं पाय धुवायचंय, पाय धुवायचंय आम्हाला. चला या पाय धुया आपण. हे बघा इथं, हे बघा इथं बोट पण आहे. हेच नदी होती आता आपण बघितलेली हर्षू, आहे का नाही? हे बघा, हे खाली बघून उतरा रे. पायऱ्या बघा कशा इथं. या सॉक्स काढ रे. चला खाली उतरूया आपण. नदी तर पाय धुवायचे तर जायचंय. बोट पण आहे तिकडे बघा. ब्रिज पण आहे, तिकडून पण गाड्या येतात. आम्ही बहुतेक तिकडूनच आलो आय थिंक. चल धु पाय. आणि पप्पा करत आहेत आंघोळमध्ये पाय धुवते. इकडे चल, मी टाकते पाणी. हर्षू येत नाही इथं. हर्षू येणं झालं. अंशू गुड बॉय. ये रे 2 मिनिटं. ते डोळ्यावरच जाते. लय नालायक आहे हर्षू, येतच नाही. मी पण केलेली आहे. असं आहे नदी. घाण आहे म्हणायली पाणी. तर काहीच आहे आतमधलं मंदिर. तिकडे पण नदी आहे. आम्ही आता जे पाय धुतलेले आहे तिथे. आणि असं आहे मंदिर. छान आहे मंदिर एकदम. बघूया आता इथे दर्शन कधी आहे काय नाही. त्याची पार्टी लावलेली आहे, हे पहा. चला चला तर जायचं आपल्याला दर्शनाला. रांगेत थांबलेला आहोत आम्ही. मार खाणारे हर्षू मार खायला आले. इथे आहे गणपती. आता तिथे आतमध्ये आहे वाटतं दत्ता. गणपती आहे, इथे आहे दत्ता. करा जय अंशू, करा जय जय करा. चल रे जय कर, जय कर. अंशूने केलेला आहे जय करा. ते दत्त आहे. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. आणि इकडे बघा किती फ्रेश वातावरण आहे. आणि नदी तर खूप सुंदर आहे इथे. हे पहा नदी, हे पहा. आणि तिकडे होतं मंदिर. आणि अशी आहे नदी सुंदर अशी. 2 नद्याचा संगम आहे मन. कृष्णा आणि काय पंचगंगा काहीतरी.
हे पहा पात्र मोठे आहेत नाही असं आहे. तोंड धुवायचं तुला हर्षू इथं आहे बघ स्वच्छ पाणी. धुवायचंय का? धु. हर्षूने घेतलेला आहे, स्नान केलेलं आहे, म्हणजे हातपाय धुतलेले आहेत, तोंड पण. लय भारी वाटेल इथं बसायला. मी बसलेली आहे इथं, मी बसलेली आहे. मी आणायला नाही रुमाल, पप्पाकडे रुमाल. आणि तिकडे आहे असं काहीसा नजारा. चला तर आता आणि कुठं कोल्हापूरच्या देवीला जायचंय दर्शन करायला. मस्त आहे, एकदम सुंदर आहे. आमच्या इकडेच नद्या बिद्या नाहीत एवढ्या भारी सुंदर कोणतं देवस्थान नाही. हे बघा किती छान. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता दुसऱ्या कोणत्या तरी देवाला जायचंय, मला माहिती नाही मला. चला तर दुसरीकडे दाखवूया कोणता देव आहे ते. आम्ही पण फर्स्ट टाइम आलेलो आहोत कोल्हापूर नरसिंहवाडी इथे. इथे बघा कलाकंद शॉपवर किती गर्दी आहे. मी घेतलेला आहे जाम, हर्षने घेतलाय जाम, अर्धा किलो 2च आलेत. अंशू खायचं का? मसाला टाकून दिले त्यांनी आम्हाला जाम. भारी आहे पण वाईब्स छान आहे देवाच्या दारात बरं का. एकदम छान आहे, सुंदर आहे असं. दर्शन वगैरे छान झालं, 5 मिनिटात झालं आमचं दर्शन. नारळाची झाडं ना खूप आहेत बरं का. आपल्या इकडे जशी आंब्याची असतात तशी इकडे नारळाची दिसायला झाड आहे बघा. नारळाची झाडे लागतात साईडला. हे बघा बसलो आम्ही गाडीमध्ये, आता चाललोय दुसरीकडे दर्शनासाठी. आणि हे बघा भुक्कड हॉटेलमध्ये खात नाही, आता जाम खाऊ लागले. जाम नाच. इकडे तोंड कर. शृंगीचा सुनीचा गोंधळ जळाला श्रीचा भवानीचा गोंधळ गोंधळ. तर फायनली तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल ही अपेक्षा करते मी तुमच्याकडून. कारण खूप सुंदर असं आम्ही हे म्हणजे देवदर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आणि नोक झोक मुलांची मस्ती वगैरे प्रत्येकालाच आवडलेली असावी. आणि तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान ब्लॉग येतील. महालक्ष्मीचं दर्शन, ज्योतिबाचं दर्शनही केलेलं आहे आम्ही. तर चला बाय, टेक केअर फ्रेंड्स.